Hello students, today we learn classification of microbes in lesson number 1. आज आपण मायक्रोबचं क्लासिफिकेशन पाहणार आहोत, सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण पाहणार आहोत. त्यामध्ये आपण मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत त्यांचं आपण क्लासिफिकेशन प्रोकॅरियोट्स आणि यूकॅरियोट्स याच्यामध्ये केलं होतं. प्रोकॅरियोट्समध्ये बॅक्टेरिया इन्क्लूड होतो, तर यूकॅरियोट्समध्ये प्रोटिस्टा, फंगी आणि एल्ची. याच्यामध्ये आपण बॅक्टेरिया बघितलं होतं. आता आज आपण पाहूया प्रोटोझोआ म्हणजेच आदिजीव. प्रोटोझोआमध्ये त्याचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते आपण पाहणार आहोत. प्रोटोझोआची साईज आहे ॲप्रॉक्सिमेटली 200 मायक्रोमीटर, सुमारे 200 मायक्रोमीटर त्याची साईज आहे. प्रोटोझोआन्स आर फाउंड इन सॉइल, फ्रेश वॉटर अँड सी वॉटर. प्रोटोझोआ हा जो आहे मायक्रो ऑर्गॅनिझम तो आपल्याला मातीमध्ये, फ्रेश वॉटरमध्ये म्हणजेच गोड्या पाण्यामध्ये आणि सी वॉटर समुद्रामध्ये आपल्याला तो आढळतो. सम आर फाउंड इन द बॉडी ऑफ अदर ऑर्गॅनिझम्स अँड पॅथोजेनिक. सम आर फाउंड इन द बॉडी ऑफ अदर ऑर्गॅनिझम्स. काही प्रोटोझोआ जे आहेत तर ते इतर ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये सुद्धा आढळतात. अँड आर पॅथोजेनिक, आणि ते कसे असतात? पॅथोजेनिक असतात, रोगकारक असतात, म्हणजे त्याच्यामुळं रोग होतो. सेकंड, दीज आर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स विथ यूकॅरियोटिक सेल. हे ऑर्गॅनिझम, प्रोटोझोआ हे ऑर्गॅनिझम्स आहेत ते युनिसेल्युलर आहेत, एकपेशी आहेत, आणि ह्या यूकॅरियोटिक सेल्स असतात, दृश्य केंद्रकी पेशी असतात. थर्ड, देअर इज ग्रेट व्हेरिएशन इन सेल स्ट्रक्चर, ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन अँड मोड्स ऑफ न्यूट्रिशन अमंग प्रोटोझोआन्स. ह्या प्रोटोझोआ जे आहेत त्यांच्या सेल स्ट्रक्चरमध्ये म्हणजेच पेशीरचनेमध्ये, त्यांच्या ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन हालचालींचे जे ऑर्गन्स आहेत हालचालीचे अवयव, अँड मोड ऑफ न्यूट्रिशन्स म्हणजे पोषणाची जी काही पद्धत आहे, ह्यांच्यामध्ये सुद्धा प्रोटोझोआमध्ये आपल्याला ग्रेट व्हेरिएशन दिसतं, म्हणजे विविधता दिसते. देअर इज ग्रेट व्हेरिएशन इन सेल स्ट्रक्चर, ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन अँड मोड ऑफ न्यूट्रिशन अमंग प्रोटोझोआन्स. प्रोटोझोआमध्ये आपल्याला त्यांच्या सेल स्ट्रक्चरमध्ये, पेशीरचनेमध्ये, ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन हालचालीचे जे अवयव असतात त्यांच्यामध्ये, अँड मोड ऑफ न्यूट्रिशन आणि त्यांच्या पोषणाच्या पद्धतीमध्ये सुद्धा आपल्याला या प्रोटोझोआमध्ये व्हेरिएशन दिसायला लागतं. दीज ऑर्गॅनिझम्स रिप्रोड्यूस बाय सिम्पल सेल डिव्हिजन. हे जे प्रोटोझोआ ऑर्गॅनिझम्स आहेत ते त्यांचं रिप्रोडक्शन सिम्पल सेल डिव्हिजन म्हणजेच द्विखंडन पद्धतीनं त्यांचं डिव्हिजन होतं, विभाजन होतं आणि त्यांचं रिप्रोडक्शन होतं. फॉर एक्झाम्पल, इथे एक्झाम्पल दिलेले आहेत प्रोटोझोआचे. बघा, प्रोटोझोआ या मायक्रो ऑर्गॅनिझम्समध्ये कोणते कोणते ऑर्गॅनिझम्स इन्क्लूड होतात? अमिबा, पॅरामेशियम, फ्री लिव्हिंग इन डर्ट वॉटर. पॅरामेशियम हा जो आहे तो आपल्याला डर्टी वॉटरमध्ये स्वतंत्रपणे जगताना आढळतो. एंट अमिबा हिस्टोलिटिका कॉजेस अमिबायसिस अमाउश. हा जो एंट अमिबा हिस्टोलिटिका
हा जो मायक्रो ऑर्गॅनिझम आहे त्याच्यामुळं आपल्याला अमिबायसिस होतं, म्हणजेच आमांश हा आजार होतो. तो आमांश हा आजार होण्यासाठी कारणीभूत आहेत. कॉजेस अमिबायसिस, आमांश आजार होण्यासाठी हा एंटाबिमा हिस्टोलिका हा कारणीभूत ठरतो. प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स, प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स कॉजेस मलेरिया, मलेरिया होण्यासाठी हा प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स आपल्याला कारणीभूत ठरतो. युग्लिना, युग्लिना हा ॲटोट्रॉफिक आहे, म्हणजेच स्वयंपोषी आहे. त्यानंतर बघूया फंगी. बघा इथं काही पिक्चर्स दिलेले आहेत, पॅरामिशियम आणि युग्लिना. पॅरामिशियम, अँटामिबा ह्यांचे काही पिक्चर्स इथं आपल्याला दाखवलेले आहेत. बघा ह्याच्यामध्ये प्लाझ्मोडियम सुद्धा दाखवलेलं आहे, याचं सुद्धा पिक्चर आपल्याला दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर आपण बघूया फंगी. बघा फंगीची साईज इथं दिलेली आहे, ॲप्रॉक्सिमेटली 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर याच्या दरम्यान हा फंगीची साईज आहे. दीज आर फाउंड ऑन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर अँड डेड बॉडीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. ही जी फंगी आहे ती कुठं आढळते? ऑन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर, कुजणाऱ्या पदार्थांवरती आढळते आपल्याला. अँड डेड बॉडीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स, प्लांट्सच्या आणि ॲनिमल्सच्या डेड बॉडीजवर, मृत शरीरावर ती आपल्याला दिसून येते. सेकंड, दीज आर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. ही जी फंगी आहे ते युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आहे, दृश्यकेंद्रकी सजीव आहे. सम आर युनिसेल्युलर अँड अदर्स आर व्हिजिबल विथ नेक्ड आईज. काही फंगी ज्या आहेत त्या युनिसेल्युलर असतात, एकपेशीय असतात, अँड अदर आर व्हिजिबल विथ नेक्ड आईज. तर इतर काही ज्या फंगी असतात त्या आपल्याला डोळ्यांनी दिसू शकतात. थर्ड, सॅप्रोफायटिक. ह्या ज्या फंगी आहेत त्या सॅप्रोफायटिक असतात, मृतोपजीवी असतात, म्हणजेच मेलेल्या जीवावर त्या वाढतात. ॲब्सॉर्ब देअर फूड फ्रॉम डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर, आणि त्यांचं जे अन्न आहे ते ह्या डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटरमधून म्हणजेच कुजलेल्या कार्बनी पदार्थातून ते आपलं अन्न शोषून घेतात. ॲब्सॉर्ब देअर फूड फ्रॉम डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. फोर्थ, दे रिप्रोड्यूस sexually and asexually by cell division or by budding. त्यांचं रिप्रोडक्शन, दे रिप्रोड्यूस, त्यांचं रिप्रोडक्शन कसं करतात? सेक्सुअली अँड असेक्सुअली बाय सेल डिव्हिजन और बाय बडिंग. त्यांचं जे रिप्रोडक्शन आहे ते लैंगिक पद्धतीनं किंवा मग अलैंगिक पद्धतीनं आणि सेल डिव्हिजन द्विखंडन पद्धतीनं किंवा मग बडिंग म्हणजे मुकुल येऊन त्यांचं हे जे रिप्रोडक्शन आहे ते होतं. फॉर एक्झाम्पल बेकर्स ईस्ट, कॅन्डिडा, मशरूम हे फंगीचे एक्झाम्पल्स इथं सांगितलेले आहेत. त्यानंतर आपण पाहूया एलजीची साईज आहे ॲप्रॉक्सिमेटली 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर. त्याची कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. फर्स्ट, दे आर ॲक्वॅटिक. एलजी म्हणजे काय? एलजी म्हणजे शैवाल.
दे आर ॲक्वॅटिक. एल्गी ही ॲक्वॅटिक आहे, जली आहे, ती पाण्यात वाढते. सेकंड, युकॅरियोटिक, युनिसेल्युलर, ॲटोट्रॉफिक ऑर्गॅनिझम्स. एल्गी जी आहे ते युकॅरियोटिक आहे, दृश्यकेंद्रकी आहे. युनिसेल्युलर एकपेशीय आहे. ॲटोट्रॉफिक स्वयंपोषी, ॲटोट्रॉफिक ऑर्गॅनिझम स्वयंपोषी सजीव आहे तो. थर्ड, photosynthesis is carried out with the help of chloroplast present in the cell. एल्गी ही जी ऑर्गॅनिझम आहे ती तिची फोटोसिंथेसिस प्रोसेस आहे ती कॅरी आउट करते तिच्या सेलमध्ये प्रेझेंट असलेल्या क्लोरोप्लास्टच्या मदतीनं. क्लोरोप्लास्ट हरितलवकांच्या मदतीनं ती तिची फोटोसिंथेसिसची जी प्रोसेस आहे ती कॅरी आउट करते, घडवून आणते. फोटोसिंथेसिस इज कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन द सेल. ती ॲटोट्रॉफिक ऑर्गॅनिझम आहे, स्वयंपोषी आहे, त्याच्यामुळं तिच्यामध्ये तिचे जे सेल्स असतात त्या सेल्समध्ये क्लोरोप्लास्ट असतात आणि त्या क्लोरोप्लास्टच्या हेल्पनी ती तिच्यामध्ये फोटोसिंथेसिसची जी प्रोसेस आहे ती कॅरी आउट करते. फॉर एक्झाम्पल, क्लोरेला क्लॅमिडोमोनास हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. बघा इथं क्लोरेलाचं फिगर चित्र दाखवलेलं आहे, पिक्चर दाखवलेलं आहे. क्लोरेला very few species of algae are unicellular. Most of them are multicellular and visible with naked eyes. Very few species of algae are unicellular. एल्गीच्या अतिशय कमी प्रजाती ह्या युनिसेल्युलर असतात, एकपेशीय असतात. मोस्ट ऑफ देम आर मल्टीसेल्युलर, बहुतेक पेशी ह्या मल्टीसेल्युलर असतात, बहुपेशीय असतात. अँड विजिबल विथ नेक्ड आईज, आणि आपल्या डोळ्यांनी ती आपल्याला दिसू शकतात. ओके.